तो लिसन, हाँ झालं का, है इकडे हे गुड. तो लिसन, तो वी हैव डिस्कस अबाउट द गैसेस. तो ये गैस है, इसमें जो बॉन्ड है वो दो सेम एटम के बीच में है. क्या के बीच में है? सेम एटम के बीच में. When the bond is in between two same atom, then what happens? Shared pair remains in the center. है ना? ना इधर जाती है ना उधर जाती है, और जिसके जैसे उनके ऊपर कोई चार्ज भी नहीं आता, और उनके ऊपर कोई चार्ज नहीं आता, इसीलिए वो कैसी होती है? नॉन पोलर. कैसी होती है? नॉन पोलर. ठीक है, उनके ऊपर कोई चार्ज नहीं आता, इसीलिए वो गैसेस कैसी है? नॉन पोलर. लेकिन हमारे पास कुछ गैसेस है लाइक अमोनिया. यू कैन सी दिस गैस अमोनिया, एंड दिस इज अगेन द अमोनिया, एंड नाइट्रोजन 3, हाइड्रोजन 2.1. who's more? Nitrogen more. So it carried L negative, it carried L positive, it carried L negative, del negative, del positive, attraction. Which force? Wonder. No, हाइड्रोजन बॉन्ड. ठीक है, तो जिस गैसेस के ऊपर चार्ज होता है, समझ कर फास्ट, हाँ, जिस गैसेस के ऊपर क्या होता है? चार्ज, उसको कहते हैं हम पोलर गैसेस. कौन सी गैसेस? पोलर गैसेस. और जिनके ऊपर चार्ज नहीं होता उसको कहते हैं नॉन पोलर गैसेस. हाउ मेनी टाइप्स ऑफ गैसेस? 2 टाइप्स ऑफ गैसेस. वन इज अ पोलर गैसेस एंड दिस इज अ नॉन पोलर गैसेस, एंड इट इज अ पोलर गैस. बराबर. पोलर गैस के ऊपर क्या होता है? चार्ज. और नॉन पोलर गैस के ऊपर क्या नहीं होता? चार्ज नहीं होता. बराबर. वंस मोर, पोलर के ऊपर क्या होता है? चार्ज. और नॉन पोलर के ऊपर क्या नहीं होता? चार्ज. बराबर. एज द पोलर गैसेस कैरी द चार्ज. ठीक है, और आपको पता है चार्ज और इसके ऊपर कोई चार्ज नहीं है. और हमारी कंडीशन है, किसी भी सोल्यूट को अगर सॉल्वेंट में डिसॉल्व करना है तो एक कंडीशन है, लाइक डिसॉल्व लाइक. क्या कंडीशन है? लाइक डिसॉल्व लाइक. बराबर. लाइक डिसॉल्व लाइक. व्हाट डू यू मीन बाय लाइक डिसॉल्व लाइक? पोलर सोल्यूट आर मोर सोल्यूबल इन अ पोलर सॉल्वेंट, एंड नॉन पोलर सोल्यूट आर मोर सोल्यूबल इन अ नॉन पोलर सॉल्वेंट. ठीक है, वंस मोर, पोलर सोल्यूट आर मोर सोल्यूबल इन अ पोलर सॉल्वेंट, and non-polar solute are more soluble in a non-polar solvent. ठीक है, this is what? Like dissolve like. बराबर. Polar are soluble in a polar and non-polar are soluble in a non-polar. ठीक है, तो इसीलिए जो कौन सी गैस काय में डूबेंगी और कितना डूबेंगी वो डिपेंड करेंगे उस गैस के नेचर के ऊपर. अगर गैस कैसी है? नॉन पोलर. ठीक है, लिहिलं काय? काहून अशी सवय आहे तुम्हाला का? ठीक आहे, मार्जिनच्या वर लिहून घ्या, कुठे लिहून घ्या. ठीक आहे, मग विचारलं व्हॉट आर द पोलर गॅसेस, तर मग पाहत राहा इकडे तिकडे. ये अमोनिया है, उसके साथ साथ एक SO2 है, सल्फर डाइऑक्साइड, CO2 है, एटसेट्रा. बहुत सारी ऐसी गैसेस है. ठीक है, ये है पोलर गैसेस. What are the different examples of polar gases? Ammonia, SO2, CO2. These are the which gases? Polar gases. What are the non-polar gases? H2, O2, N2, etc. ठीक है, once more. कौन सी है? H2, O2, N2. ठीक है. So we are discussing about the solubility of gas. Solubility of gas in liquid. Solubility of gas in liquid. Solubility of gas in liquid. So keep in your mind, we are discussing about the solubility of gas in liquid.
ठीक है, solubility of gas in liquid. तो solubility of gas in liquid is denoted by S. S stands for solubility of gas in liquid. Solubility of gas in liquid. So what we have related to this solubility of gas in liquid. तो चलो यहाँ तक क्लियर है. सबसे पहले आपने फैक्टर्स भी हेडिंग दिया क्या? फैक्टर्स अफेक्टिंग एंड फैक्टर्स अफेक्टिंग इट, ऐसा लिखा है ना? जो भी लिखा होगा उसमें सबसे पहला लिखो नेचर ऑफ गैस, नेचर ऑफ गैस एंड सॉल्वेंट, नेचर ऑफ गैस एंड सॉल्वेंट. पहला फैक्टर है नेचर ऑफ गैस एंड सॉल्वेंट. तो बताओ कौन सा कॉन्सेप्ट है हमारे पास? लाइक डिजॉल्व लाइक. चांगलं बोला, क्या? लाइक डिजॉल्व लाइक. क्या कॉन्सेप्ट है? हाँ, लाइक डिजॉल्व लाइक. तो पोलर सोल्यूट आर मोर सोल्यूबल इन अ पोलर सॉल्वेंट एंड नॉन पोलर सोल्यूट आर मोर सोल्यूबल इन अ नॉन पोलर सॉल्वेंट. ठीक है, तो दीज आर द व्हिच गैसेस? नॉन पोलर गैसेस. एंड वाटर इज अ पोलर, अरे वाटर पोलर सॉल्वेंट है ना? किसकी ज्यादा है? ऑक्सीजन. सो इट कैरी डल हाइड्रोजन. तो पोलर नॉन पोलर? पोलर सॉल्वेंट. तो बताओ इसमें कौन ज्यादा डूबेंगी, नॉन पोलर की पोलर? और ये कैसी डूबेंगी? कम. और हमें पता है बेंजीन C6H6, इनमें इलेक्ट्रोनेगेटिविटी डिफरेंस बहुत कम है. एंड सो इट इज कंसीडर्ड एज अ व्हिच सॉल्वेंट? नॉन पोलर सॉल्वेंट. और इसमें कार्बन है, और कार्बन कंटेनिंग कंपाउंड्स आर कॉल्ड व्हिच कंपाउंड? ऑर्गेनिक कंपाउंड. सो इट इज आल्सो कॉल्ड व्हिच सॉल्वेंट? ऑर्गेनिक सॉल्वेंट. बराबर. ऑर्गेनिक सॉल्वेंट आर कंसीडर्ड एज अ व्हिच सॉल्वेंट? नॉन पोलर सॉल्वेंट. तो इसीलिए ये जो नॉन पोलर गैसेस है, कौन सी गैसेस है? नॉन पोलर गैसेस है. These are the which gas? Non-polar gas. These are dissolved or soluble in a which solvent? Organic solvent. ठीक है, कौन सा solvent? Organic solvent. Do you understand? So keep in your mind we have this thing. This is hydrogen gas, oxygen gas and nitrogen gas. ठीक है, कौन सी गैस है बच्चों? हाइड्रोजन गैस, ऑक्सीजन गैस, नाइट्रोजन गैस. बराबर. कैसी है? नॉन पोलर. तो काय में सोल्यूबल रहेंगी? Non-polar solvent, that is organic solvent, and insoluble in polar solvent, that is water. And these are the polar gases are soluble in polar solvent, that is water, and insoluble in organic solvent. समझ गए? तो नेचर ऑफ सोल्यूट, नेचर ऑफ गैस के ऊपर डिपेंड करेगा उसकी सोल्यूबिलिटी, कि वो काय में डूबेगा ना काय में नहीं डूबेगा. Are you understanding? So solubility of polar gases, sorry, which gases? Non-polar gases is more in a non-polar is more in a non-polar solvent and less is in a polar solvent. समझ गए? तो लिखो non-polar gases, non-polar gases like non-polar gases like H2, O2, N2, बस इतना लिखो. H2, O2, N2 bracket complete are more soluble in are more soluble in non-polar solvent, are more soluble in non-polar solvent, are more soluble in non-polar solvent. Have you written? कौन सी gases? H2, O2, N2 are more soluble in non-polar gases, non-polar solvent, more soluble in non-polar solvent, but very less
soluble in polar solvent like water. Polar solvent like water. Polar solvent like water. ठीक है. While next line में लिखना, while polar gases, while polar gases, कौन है polar gases? NH3, SO2, CO2, etc. Polar gases like, एक्चुअली CO2 पोलर नहीं है लेकिन वो वाटर के साथ रिएक्ट करता है तो हो जाता है. ठीक है, लिखो पोलर गैसेस लाइक NH3, SO2, CO2, etc. are more soluble in polar solvent like water and very less, more soluble in polar solvent like water and very less and very less soluble in and very less soluble in very less soluble in non-polar solvent. Very less soluble in non-polar solvent. ठीक है, बहुत कम soluble है non-polar solvent में. ठीक है, चलो हो गया. This is first factor, that is the nature of gas. बराबर, nature of gas and the nature of solvent, है ना. पोलर है तो soluble in polar, नॉन पोलर है तो नॉन पोलर. समझ गए यहाँ तक? चलो आगे. अभी हम देखेंगे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर लिखो जल्दी जल्दी, फास्ट. सेकंड फैक्टर क्या है? इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. Effect of temperature. Effect of temperature. Effect of temperature. So what we have related to the temperature? Effect of temperature. चालायचं. आता मला एक गोष्ट सांगा बाळांनो. We are discussing about the temperature. टेम्परेचर आपको पता है, कोई भी बॉन्ड जब हम टेम्परेचर बढ़ाते हैं मतलब उसको क्या देते हैं, कौन सी एनर्जी देती है? हीट एनर्जी. तो हीट एनर्जी देने से कोई भी बॉन्ड बनता है कि टूटता है? हाँ, टूटता है ना. क्या देने से? हीट एनर्जी देने से कोई भी बॉन्ड टूटता है, बनता नहीं है. और आपको ऑलरेडी पता है हमारे पास 3 स्टेट्स ऑफ मैटर है. कौन से? सॉलिड, लिक्विड, गैस. सबसे स्ट्रॉन्ग फोर्स ऑफ अट्रैक्शन किस में होता है? सॉलिड. उससे कम और उससे कम. समझिए, सबसे स्ट्रॉन्ग फोर्स ऑफ अट्रैक्शन सॉलिड, उससे कम, उससे कम. तो सबसे स्ट्रॉन्ग फोर्स ऑफ अट्रैक्शन जो होता है वो काय में होता है? सॉलिड में. काय में होता है? सॉलिड में. उससे कम लिक्विड में और उससे कम गैस में. बराबर. अभी सबसे कम फोर्स ऑफ अट्रैक्शन किसमें? गैस. मतलब ऑलरेडी वो अट्रैक्ट करने की उनकी टेंडेंसी बहुत कम है. और हमें पता है कि किसी भी सोल्यूट को अगर सॉल्वेंट में डिसॉल्व करना है तो सोल्यूट और सॉल्वेंट के बीच में क्या डेवलप होना चाहिए? फोर्स ऑफ अट्रैक्शन. किसके बीच में? सोल्यूट और सॉल्वेंट के बीच में क्या डेवलप होना चाहिए? फोर्स ऑफ अट्रैक्शन. बराबर. अब ऑलरेडी ये गैस है और जो भी सॉल्वेंट रहेगा वो क्या रहेगा? लिक्विड. तो उनके बीच का जो फोर्स ऑफ अट्रैक्शन ऑलरेडी ज्यादा रहेगा कि कम रहेगा कि बहुत कम रहेगा? बहुत कम, क्योंकि गैस का ऑलरेडी बहुत कम फोर्स ऑफ अट्रैक्शन होता है. और इसी वजह से क्या गैस की सोल्यूबिलिटी पानी में कंपैरेटिवली कम रहेगी कि ज्यादा रहेगी? कम रहेगी. ऑलरेडी वो डूबना
नहीं चाहती है। आपने बहुत बार डुबाने का प्रयास किया है उसको, नहीं किया? वो स्ट्रॉ लेते थे, फिर जैसे ही गैस आप काय में छोड़ते थे पानी में कहा चली जाती थी ऊपर, बुड़ 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 बुड़, याद है? अरे है ना। तो इसी वजह से वो डूबना नहीं चाहती है। और अगर हम वहां का टेम्परेचर बढ़ा दे तो क्या होगा? जो भी बेचारे गलती से डूब गए वो भी, उनके भी सॉल्वेंट के साथ के बॉन्ड क्या हो जाएंगे? ब्रेक हो जाएंगे, टूट जाएंगे। और टूट के वो क्या हो जाएंगे? बाहर। मतलब पहले अगर 10, मैं बोलता हूं अगर 25 या 30 डिग्री सेल्सियस पे 10 मॉलिक्यूल डिजॉल्व है, कितने टेम्परेचर पे? 25 डिग्री सेल्सियस पे। तो 40 डिग्री सेल्सियस पे 10 रहेंगे कि 10 से ज्यादा रहेंगे कि 10 से कम रहेंगे? 10 से कम। मतलब क्या कम हो गई उसकी? सोल्यूबिलिटी। वंस मोर, क्या कम हो गई उसकी? सोल्यूबिलिटी। वंस मोर, एज द टेम्परेचर increases, once more, as the temperature increases, their solubility decreases. Their solubility decreases. Do you understand? So keep in your mind the solubility. Once more, as the temperature increases, solubility decreases. The solubility is inversely proportional to the temperature. Once more, solubility is inversely proportional to the temperature. Clear? Once more, solubility is inversely proportional to the temperature. As the temperature increases, solubility decreases. बराबर? तो इसीलिए क्या बोलेंगे? The solubility of gas, लिख लो अंग्रेजी में, solubility of gas decreases. Solubility of gas decreases with increase in the temperature. Solubility of gas decreases with increase in the temperature. Solubility of gas decreases with increase in the temperature. ठीक है? Once more, सारे बोलो क्या? Solubility of gas decreases with increase in the temperature. Solubility of gas decreases with increase in the temperature. Temperature बढ़ा, solubility कम होगी। Temperature कम हुआ, solubility बढ़ेगी। ठीक है? once more, temperature बढ़ा, solubility कम होगी। और इसीलिए आपने देखा होगा समर में जो मछलियां होती है वो कहाँ रहती है? किनारे पे या बहुत अंदर? बहुत अंदर। क्यों? क्योंकि ऊपर के पानी का टेम्परेचर ज्यादा होता है तो उसमें ऑक्सीजन भी कम होता है, क्योंकि ऑक्सीजन वहां का क्या हो जाएगा? उड़ जाएगा, जो पानी में डिजोल्व हो गया। और नीचे पे टेम्परेचर कम है, ज्यादा है, कम है, तो वहां पे ऑक्सीजन डिजोल्व ज्यादा है। बराबर? और इसलिए फिर वो वहां पे रहेंगे। ठीक है? चलो, डोंट वरी। डू यू अंडरस्टैंड? तो हैव यू रिटन दिस कॉन्सेप्ट? Solubility of gas in liquid is fast. Solubility of gas in liquid is inversely proportional to the temperature. अब थर्ड लिखो, इफेक्ट ऑफ प्रेशर। ये था इफेक्ट ऑफ टेम्परेचर। अब थर्ड फैक्टर लिखेंगे हम, इफेक्ट ऑफ प्रेशर। इफेक्ट ऑफ प्रेशर, इफेक्ट ऑफ प्रेशर। प्रेशर को हम कैसे डिनोट करते हैं? P। तो अभी नेक्स्ट फैक्टर हम लिखेंगे यहाँ पे, इफेक्ट ऑफ प्रेशर। प्रेशर का क्या इफेक्ट है? यू नो वेरी वेल अबाउट द गैस। मेरे पास एक बहुत अच्छा सा कंटेनर है और इसमें मैंने लिया है हीरवा वाला लिक्विड। ठीक है? और इसके ऊपर है ये पांढरी वाली गैस, कुछ डिजॉल्व है, इतनी गैस भरी है। और यहाँ पे हमने लगाया है एक पिस्टन। पिस्टन समझते हो आप? इंजेक्शन। ठीक है? अरे इंजेक्शन नहीं पता, ऐसे ही आवाज आता है ना? नहीं आता? रोने की आवाज आती। ठीक है? हाँ, चलो, मजा आता है ना? ज्यादा ही आता है ना? तो डोंट वरी, इसलिए योगा करना। ठीक है? तो इंजेक्शन लेने की जरूरत
नहीं गिरती, ठीक है। योगा करना, और वो पतंजलि की टैबलेट्स मिलती है, एक मिलती वो ज्वरनाशक पट्टी, इतना बड़ा डब्बा जाता है उसका 50 या 100 रुपए का, उसमें बहुत सारी टैबलेट रहती, बहुत सारी। कभी भी थोड़ा सा फीवर लगा तो वो खा लेना। और दूसरी होती है वो गिलोय, गिलोय गिलोय, वो मतलब अपना रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाती है। वो थोड़ा सा, एकदम थोड़ा सा लगा तो वो लेना, और ज्यादा थोड़ा सा लगा तो वो लेना, ठीक है। देखना, लेना है तो लेना, नहीं तो मत लेना, ठीक है। सो नहीं तो बोलेंगे सर कल पतंजलि का भी शॉप खोल रहे नीचे, ठीक है, तो ब्रांडिंग चालू कर दी, ठीक है। तो डोंट वरी, कम बैक। सो क्लियर है यहाँ तक? हाँ, तो जस्ट बिफोर वी हैव डिस्कस दिस पिस्टन, तो ऐसे पिस्टन की ये पोजीशन है P1, ठीक है। क्या है पिस्टन की पोजीशन? P1, ठीक है। दिस इज द पोजीशन ऑफ पिस्टन। व्हाट इज दैट पोजीशन? P1, ठीक है। इट इज द पोजीशन ऑफ पिस्टन। अब क्या हुआ, जैसे भी उसको कहा करेंगे, प्रेस करेंगे, कहाँ पे? नीचे। तो क्या होगा, ये पिस्टन इधर आ जाएगा। अब हिरवा हो गया, समझो नीचे आया तो। अब ये मत पूछना कैसा हो गया हिरवा, तो हो गया, ठीक है। ये नीचे आ गया अभी पिंटू। अब बताओ कौन से केस में गैस ज्यादा डूबेंगी? P2 की P1? P2 की P1, बराबर। तो क्यों? कि प्रेशर ऑफ द गैस अबव द लिक्विड सरफेस, फर्स्ट केस में और सेकंड केस में। फर्स्ट केस में प्रेशर कम होगा कि ज्यादा होगा? और सेकंड केस में? क्योंकि वॉल्यूम क्या हो गया? कम। और टेम्परेचर कैसा है यहाँ पे? कांस्टेंट। अरे टेम्परेचर कैसा है? तो मैं क्या बोलूं? As the pressure of the gas above the liquid surface increases. Once more, as the pressure of the gas above the liquid surface increases, the solubility of gas in liquid increases कि decreases? है ना। मैं अगर कहूं कि पहले केस में 10 मॉलिक्यूल डिसॉल्व थे, बराबर, गैस के, अब 10 रहेंगे कि 10 से ज्यादा रहेंगे कि 10 से कम? 10 से। सेकंड केस में ज्यादा डूबेंगे कि कम डूबेंगे? ऐसा नीचे प्रेस कर रहे हो उसको, हाँ, ज्यादा, मतलब 15 डूबेंगे समझो, बराबर। तो बताइए मुझे क्या हुआ, उसकी सोल्युबिलिटी बढ़ी कि कम हुई? क्या बढ़ गया? तो प्रेशर, बराबर। तो इसीलिए मैं क्या कहूं इसको? S इज व्हाट? solubility of gas in liquid at constant temperature. At which temperature? Constant temperature. चांगलं बोलो once more, क्या ये? फिर से बोलो once more. Solubility of gas in liquid at constant temperature. सारे बोलो once more. Solubility of gas in liquid at constant temperature. At constant temperature, ठीक है, will be directly proportional to the pressure of gas. Pressure of gas above liquid surface. S stands for solubility. Once more, S stands for, what do you mean by the S? Solubility. So keep in your mind, S stands for solubility. The solubility of gas in liquid at constant temperature. Once more, S stands for solubility of gas in liquid at constant temperature is directly proportional to the pressure of gas above liquid surface. ठीक है। तो क्या होगा? प्रेशर बढ़ाया तो सोल्यूबिलिटी भी बढ़ेगी, ठीक है। तो ऊपर देख के सब बोलेंगे, सारे बोलेंगे, और अगर नहीं बोलेंगे तो कल 10 बार लिखना है। कल का क्या क्या था 10 बार लिखने का?
5 बार लिखना था क्या? हाइब्रिडाइजेशन लिखना था और मैग्नेटिज्म लिखना था और हाँ, जिन्होंने नहीं लिखा वो ईमानदारी से खड़े हो जाओ, एकदम प्युअर ईमानदारी के साथ. तुम्ही थांबा. हाँ, उद्यापासून लिहून आणायचं. हाँ, चलो, जिन्होंने नहीं लिखा वो प्योर ईमानदारी के साथ खड़े हो जाएंगे. एक साइड. चलो एक साइड. जो ऑप्शन रहते वो अपने फ्रेंड्स का इस्तेमाल करके उनको पूछते जाओ कि क्या होमवर्क था. बराबर. हाँ, घर पे रह के उतना तो काम कर ही सकते हो, बैच नहीं करते तो, है कि नहीं? नाही तो उभं राहा लागते मग. व्हेरी गुड. ठीक है. तो आठवणीने आणायचं. ठीक है. हाँ, तो लिसन. तो कहा थे हम? बस इतने ही लोग. देखो, इनको मैं बिठा दूंगा कुछ समय के बाद, ताकि चोर लोग खड़े हो जाओ खुद होके, है ना? खुद को पता ही रहता अपन ने लिखा कि नहीं लिखा. इतनी भी याददाश्त अपनी गई नहीं है ना? तो लोगों की हाँ मेरा नाम क्या है, ऐसा तो कंडीशन नहीं है ना तुम्हारी. ठीक. तो इसलिए तुमको पता ही है कि क्या क्या लिखा है. ठीक है. हाँ. का लिहिलं सांग ना. सांग. DSP2. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. तू जातो परीक्षेत त्याचा पेपर द्यायला. ठीक आहे. कोण आहे तो? उद्यापासून चांगलं लिहायचं, स्पष्ट दिसलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे. काय फायदा नाही लिहून एवढं का, जर आठवत नाही तर. हा, तू सांग. DSP2. हा, कळलं? 1000 वेळा बोंबलू सांगतो. लिहिणं आपला पर्पजच नाहीये. ठीक आहे. आपला पर्पज काय आहे? लर्न करणं. जर 10 वेळा लिहून जर लर्न नसणं होत ना, तर 100 वेळा लिहायला लावीन. लक्षात ठेवा. नाही तर म्हणून शुद्धीत लिहत जा, पाठ करत जा, 10 वेळा म्हणत जा. लिहिणं पर्पज नाही आहे. आणि पाठ झाले ना 2च वेळा लिहायला लावीन, 1च वेळा लिहायला लावीन. लक्षात ठेवा. कळलं का? 5 वेळा लिहिणं पर्पजच नाही आपला. पर्पज आहे लर्न करणे. पण जर लर्न नसल होत 10 वेळा लिहून, तर 100 वेळा लिहायला लावीन. आणि जर लर्न होत असेल तर 1च वेळा लिहायला लावीन. इट्स इन युअर हँड. हाँ, चलो दिखाओ सब. और जिन्होंने नहीं लिखा होगा ना, खुद ईमानदारी से खड़े हो जाओ. परवाचं नका दाखवू. हा, क्रॉस मारा त्याच्यावर. मारा क्रॉस. आजच क्रॉस मारा. मारा क्रॉस. अशी क्रॉस मारा. मारा क्रॉस. वरच्या याच्यावर मारा. हो, मारा क्रॉस. आणि ते पेन्सिलनं नकाच लिहत जाऊ. ठीक आहे. हा, मारा. पाहू द्या. उद्या थेट दाखवण नाही तर. ठीक आहे. मारा, चांगली मारा. 2 कडून मारा क्रॉस. ठीक आहे. क्रॉस नाही मारली तुम्ही. क्रॉस मारा. मारा. हा, रोजच्या होमवर्कवर क्रॉस मारायची. हा, ते आपल्याला कोणाला दाखवायचं नाही होमवर्क असं सांगून वगैरे ठेवून. ठीक आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, एकदम रफ बुक वापरायची त्याच्यासाठी. काही चांगलं बुक घ्यायची गरज नाही. ठीक आहे. घरच्याचे पैसे वाचवायचे. लय लावते तुमच्यासाठी. का जास्त असून मला द्यायचे थोडेसे जास्त. ठीक आहे. काही लोक देत नाही. हा, आणि लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो. अजून तुमच्या हाती आहे सगळं. आतापासून अभ्यास करा. एवढे जे काही तुमची इथली फीज आहे, एवढी फीज देणे सगळ्यांसाठी, किंवा घरी कोणालाच वाटते का पैसा नाही गेला पाहिजे बाहेरून दूर, आपल्याच पाशी राहिला पाहिजे. कोणालाच नाही वाटत का आपला पैसा गेला पाहिजे. बरोबर. पण तरी देतात सगळेजण. बरोबर. पण ते पैसे दिल्यावर जर तुमचा रिझल्ट नाही आला, तुम्हाला खराब मार्क्स मिळत असते, तुम्ही घरी अभ्यास नसेल करत, तर त्यांना वाटते पैसे वेस्ट चालले. मग काही पॅरेंट्स असे म्हणतात, या काही करत असतं नाही, तुम्हाला कशाला पैसे देऊ. बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा, की तुम्ही अभ्यास नाही करत तर फॅकल्टी पेमेंट कमी घेईन का? बरोबर. इथली साफसफाई कमी करावं लागेल का? फॅन नाही लावा लागेल का?
इथे तर थंडी असली तरी डक्टिंग पाहिजे. अरे बरोबर की चूक? तिकडे बाहेर थंडी आहे, स्वेटर घालून येते तरी डक्टिंग लावा म्हणते. ठीक आहे, बरोबर. 3 फेज लाईन आहे त्याची डक्टिंगची. बरोबर. आपल्याला असं वाटते का हिवाळ्यात बिल कमी येईल, आणि हिवाळ्यात बिल तेवढंच येते. यू आर द VIP पीपल, नॉट VIP. बरोबर. अरे बरोबर की चूक? थंडी असली तरी डक्टिंग लावायला लावतात. ठीक आहे, लाव तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग मला सांगा, तुम्ही अभ्यास नाही केला तर माझा कोणता खर्च कमी झाला? तुम्ही टेस्ट नाही देत, तुम्ही 0 मार्क जरी पेपर मध्ये घेतले तरी पेपर चेकिंग वाल्याला एका पेपरचे 5 रुपये द्यावे लागते. किती रुपये? 5. तो पेपर काढणार आहे तो अपॉइंट कराच लागते. असं नाही का तुम्ही पेपर नाही देणार आहे म्हणून पेपर नाही काढायचा. अरे मी काय म्हणतोय समजत आहे ना? कळलं? तर म्हणून तुम्ही अभ्यास नाही करत आहे किंवा तुम्ही रेग्युलर नाही येत आहे म्हणून माझा 1ही रुपयाचा खर्च कमी होत नाही. मग मी तुमची फीज का नाही घेणार? अरे मला आता हे काय कारभार करून ठेवला काही जणांना, आता हे आले नाही, आता माझा कोणता खर्च कमी झाला सांगा? उद्या म्हणून आम्ही 1 महिना आलोच नव्हतो, 1 महिन्याचे पैसे कमी घ्या. अरे पण माझा कोणता खर्च कमी झाला? समजा तुमची ऍडमिशनच नाही झाली तर मी फॅकल्टीला सांगेन का एवढ्याच ऍडमिशन आहे, पेमेंट एवढंच निघन. तुमच्यासाठी तर फॅकल्टी सोबत भांडणार मी की नाही आता हे 10 ऍडमिशन कमी झालं तर का? तिथे एवढा वेळ कुठे असतो? जे पेमेंट ठरलं ते ठरलं वर्षभर. तुम्ही 8 दिवस नव्हते किंवा तुम्ही अभ्यास नाही केला मग फॅकल्टीचं थोडी पेमेंट कमी जाणार. म्हणून हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, लक्षात ठेवा. मेहनत अशी करा, घरच्यांनाही म्हटलं पाहिजे की आपण पैसा लावून राहिलो. आणि वर्धेच्या नावानं तर आपण खूप बोंबलतो है ना, वर्धेत असं नाही होत तसं नाही होत. आपलं पाहायचं आपण का करतो. अरे आहे ना, आपण का करतो, किती मेहनत करतो हे सांगा ना. कोणत्या गोष्टीची कमी आहे तुम्हाला? आता कोणत्या गोष्टीची कमी आहे का? तुम्हाला वरच्यावर विचारतच राहतो काय अजून कमी आहे, काय अजून हे आहे. नोट्स मिळून राहिल्या, ठीक आहे, सगळ्याच गोष्टी चालू आहे. काही अजून कमी असेल तर आम्ही अजून इम्प्रूव्ह करू. कळलं? पण तुम्ही जर अभ्यास नाही केला तर कोणाला यार ऑफकोर्स वाटत की यार एवढा मोठा पैसा भरून राहिला आणि हे बैताड काहीच नाही करून राहिलं. म्हणून या गोष्टीची जाण ठेवा. घरच्यांना हसत हसत पैसे दिले पाहिजे की नाही बा यार चीज झालं पोराला टाकलं तर. ठीक आहे, आणि आम्हाला सांगा आमच्याकडून कुठं कमी पडून राहिली. तुम्हाला फॅसिलिटी आहे, ह्या बॅच मध्ये नाही समजलं ह्या बॅच मध्ये, ह्या बॅच मध्ये नाही समजलं त्या बॅच मध्ये. कळलं? त्या लेवलनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेवलनं वेगवेगळ्या स्पीडनं शिकवल्या जातं. ठीक आहे, खूप साऱ्या फॅसिलिटी आहे. आणि ऍज कम्पेअर टू नागपूर खूप कमी फीज आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त फॅसिलिटीज देतो इथे. पण यार एवढी कमी फीज असून तेवढी जर बरोबर येत नसन आणि जर ऐका लागत असन बिनफालतूच्या गोष्टी, तेव्हा मात्र मग असं वाटतं की यार बेकार काम आहे. बरोबर. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे माझं, एवढी मेहनत करा की घरच्यांना वाटलं पाहिजे की यार खरंच खूप पोरगं एकदम पागलून करून राहिलं. कळलं? ते स्वतःहून तुम्हाला पैसा लावतील. आणि ते जर पैसा पाण्यात जाताना जर त्यांना दिसेल की यार हे ट्युशनच्या नावावर अगाऊचे धंदे करून राहिले, त्यांना वाटेल की याच्यापेक्षा नाहीच पाठवलं ट्युशन तर बरं. ठीक आहे ना, नाहीच पाठवलं तर आतापासूनच नका येऊ. काही जण सिलेबस होते ते पूर्ण आणि मग बोंबलते हे आता काही करतच नाही. अरे पण सिलेबस झाला नाही इकडे, सिलेबस झाल्यावर. ठीक आहे, म्हणून आत्तापासून तुम्हाला सांगणं आहे, आत्तापासून तुमच्या घरच्यांनी उद्या हे नाही म्हटलं पाहिजे का. आणि आतापासून ऐकून घ्या सगळेजण. ठीक आहे, आणि फीज सुद्धा मंथली ज्यांचे मंथली फक्त 5,000 रुपये जरी भरले ना तरी बरोबर नोव्हेंबर पर्यंत फीज कम्प्लीट होते. बरोबर. काही जण 4-4, 5-5, 6-6 महिने फीज नाही भरत आणि मग एंडिंगला बोंबलते आता एवढे मोठे पैसे कुठून देऊ. कारण मला एवढा मोठा स्टाफ, 50 जणांचा स्टाफ मला पाहावा लागतो. किती? 50, 50. 40 जण टीचिंग प्लस नॉन टीचिंग आणि 10 जण जसं तुमचा तो नळ आवाज करते, फोन केला या नळ दुरुस्त करा. काही जण तर बॉईज मध्ये तर दर 15 दिवसानं स्विच चेंज करावं लागते. किती दिवसानं? 15 ते 20 दिवसानं. राहते फुटून ते खालची, हा मुद्दाम फोडतात अशी. ठीक आहे, दर 2-3 महिन्यात दरवाजा चेंज करावा लागते. हा दरवाजा आता 3rd टाइम चेंज केला आहे. ठीक आहे, 3rd टाइम तुमच्या बॅचला 3rd टाइम चेंज केला. खालचा दरवाजा तो 4था का 5वा आहे. ठीक आहे, अजून बाकी खूप साऱ्या का. बरोबर. तो सगळे ते हीटर वगैरे सगळे चालू होऊन जाते तर फ्यूज उडून जाते. जास्त ओव्हरलोड झालं तर फ्यूज उडला, त्याला रपकन इलेक्ट्रिशियन आल्याबरोबर त्याला 200, 300, 500 रुपये द्यायला लागतात. महिन्याचं त्या इलेक्ट्रिशियनचं 10-15 हजार रुपये बिल निघून जाते. 20,000, 25,000 कधी कधी काही साहित्य टाकायचं काम पडतं.
बरोबर. तर असे इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबर आहे, त्याच्यानंतर झेरॉक्स आहे. 60,000 रुपये महिना फक्त झेरॉक्स आहे. तुम्ही जाऊन पहा, रोज एवढ्याले गठ्ठे आणून तयार असते. ठीक आहे. तर एवढ्या सगळ्यांचं मला पेमेंट करायचं आहे. मला सांगा मी कुठनं करायचं हे? काय जण म्हणतात का होते एका पोरांना नाही दिलं. अरे प्रत्येक पोरग तसंच म्हणते का होते एका पोरांना नाही दिलं. तर कळलं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आतापासून मेहनत करा. अगाऊचे धंदे करू नका. घरच्याची काळजी घ्या. ठीक आहे. बरोबर. ज्यांना आई बाबा नसतात त्यांना माहित असतं कसं जगायचं असतं. तुम्हाला भेटते म्हणून माजलेपणा नका करू. ठीक आहे. सगळ्यांना सांगणं आहे. कालचं एक लेटेस्ट उदाहरण झालं, मला सांगायची गरज नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा. घरच्यांना वाटलं पाहिजे का पोरगं चाललं तिथं यार खरंच काहीतरी करून राहिलं. आणि तुम्हाला सांगा कोणत्या गोष्टीची कमी पडून राहिली इथे. ठीक आहे. शेड्यूल तुमचे हेवी आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीची अपडेट जाते, तुमच्या प्रत्येक टेस्टची. ठीक आहे. टेस्ट घेतात, मॅक्झिमम चेक करून मिळतात का की होऊन राहिल्या तशाच मिळतात ना चेक करून. एंट्रन्सची टेस्ट 2 दिवसात चेक करून मिळते. किती मिळते? जास्त लागत असेल तुमच्या बॅचला, जास्त जण आहे. किती? 2 की 3 दिवस? हा, 2 ते 3 दिवसात चेक होऊन मिळते पेपर. ठीक आहे. तो एवढं सगळं चालू आहे. फक्त तुमची आता अभ्यास करायची वाट आहे. लक्षात ठेव. ठीक आहे. अगाऊचे धंदे बिलकुल करायचे नाही. अभ्यासावर फोकस करा. ठीक आहे. चला इकडे. आणि हा शब्द आता सांगून देऊन राहिलो, घरच्या जाऊन आता सांगून दे. ठीक आहे. की फीज आम्ही अभ्यास करो या ना करो, आपल्याला फीज बरोबर रेग्युलरच भरायची आहे. का? कारण इथचं सगळं सिस्टम जर मला रेग्युलर चालवायचं आहे. आणि अजून खूप जणांच्या डोक्यात कोणी येऊन म्हणते एवढं मोठं ऍडमिशन आहे, खर्च तेवढाच आहे. लक्षात ठेवा. पूर्ण पैसे माझ्या खिशात नाही जात. ठीक आहे. लक्षात ठेवा. पूर्ण पैसे माझ्या खिशात नाही जात. खर्च 90 to 95% खर्च आहे. ठीक आहे. जेवढं काही आहे. ठीक आहे. काही जण एवढं आहे, एवढे येते तर खर्च पण तेवढाच आहे. ठीक आहे. आपलं काय बालवाडीची ट्युशन नाही का? 10-10 हजार रुपयेवाले मास्तर इथं शिकवते. बालवाडीची ट्युशन आहे का? बालवाडीतले नर्सरी केजी तिथं राहते बा 8-10 हजार रुपये. ठीक आहे. लाखाच्या घरात पेमेंट्स आहेत फॅकल्टीचे. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा. एवढं सगळं मंथली करावं लागतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना फीज आता फीजचे कॉलिंग येणं चालू असेल आहे ना? चालू असेल. ठीक आहे. फीजची कॉलिंग चालू असेल आता. ठीक आहे. आणि कॉलिंग आम्ही तेव्हाच करतो जेव्हा गरज पडते. जर येत असलं रेग्युलर सगळ्यांचे पेमेंट रेग्युलर होत असले तर आम्ही कॉलिंगच करत नाही. ठीक आहे. त्यावेळेस बहुत जीवावर येते कॉलिंग करायच्या. ठीक आहे. कारण लोक एवढं छान बोलतात ना तिकडनं की खूपच छान बोलतात. ठीक आहे. हा, खूपच छान बोलतात. काय तर म्हणते ऍडमिशनच्या वेळेस तू खूपच चांगले बोलत होते म्हणते तुम्ही. का? अरे यार रेग्युलर बरं. आम्हाला का खुशी आहे कोणाला घरी फोन करायचे पैशाची का? काय ट्युशन तुम्ही आता गेले असेल 10वी पर्यंत बाहेरच उभे ठेवतात. ठीक आहे. बाहेरच उभे ठेवतात. अजूनही इंडिव्हिज्युअल वाल्यांना माहिती असेल. ठीक आहे. बाहेरच उभे ठेवतात. नोट्स तर देतच नाही मग. बरोबर. तुम्हाला आयपी वाले कधी बाहेर उभं नाही ठेवत ना, कधी नोट्सही नाही. किती बरोबर सगळं रेग्युलर करतात. बरोबर. बाहेर उभे ठेवतात सरळ. तर तशा काही प्रकार नाहीये. तर तुमची सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अभ्यास करा. काय करा? अभ्यास. सर्वात महत्वाची गोष्ट काय करा? अभ्यास. ठीक आहे. तुमच्या घरच्यांना वाटलं नाही पाहिजे का आपण पैसे लावून राहिलो तर वाया गेले म्हणून. चला एवढे बोलून मी पुन्हा एकदा माझे 2 शब्द संपवतो. ठीक आहे. बघा इकडे. आणि अगाऊचे धंदे नका करू. गाड्या आरामशीर चालवा. ठीक आहे. गाड्या आरामशीर चालवा. एवढंसं थोडंसं काही जास्त झालं तर जीव जातो. ठीक आहे. लक्षात ठेवा. गाड्या आरामशीर चालवा. स्पीडने गाडी चालवू नका. आणि ट्युशन संपल्यावर बरोबर घरी जायचं. इकडं तिकडं जायचं नाही. कळलं का? हा. अगाऊचे धंदे करणारेच असं होते. ट्युशन सुटल्यावर गुपचाप कुठं जायला पाहिजे? घरी. कळलं? मी काय म्हटलं? जो चीज की शुरुआत हो गई उसमें हम क्या कर लेंगे? टॉप पे जाएंगे. है ना? अभी डेमो मिला है कल. ठीक है. तो शुरुआत ही मत करो. क्या मत करो? शुरुआत ही मत करो. ठीक आहे. बाबू काम झालं घरी जा. ऍटलीस्ट घरी जाता जाता ऍक्सिडेंट झाला तर लोक काहीतरी चांगलं तरी म्हणून का नाही बा यार घरी चालला होता. असं नाही. बरोबर की चूक? ठीक आहे. हसन का नाही? आणि आता कोणी असं नाव काढलं का हसायला लागते. अरे यार ऍक्सिडेंट झाला तरी हसतात. बरोबर. म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ऍक्सिडेंट झाल्यावर लोकांना काय करायला पाहिजे?
नाही उचलं तर सोड भाऊ. आपण जर अगाऊ केलं ना मारते, ठीक आहे. आणि बाहेरचे तर मारतेच मारते, घरचे येऊ नये मारते, ठीक आहे. हा हो समजलं, रस्त्यावरच. कळलं का? म्हणून मी काय म्हणतो, कर्म हे बंद करता सर, ते पूर्ण बंद करून दिलं, ठीक आहे. वन्स मोर, कळलं का? घरचे तर लोक तर मारतेस, पण कोण मारते? घरचे मारते. आल्याबरोबर सुरुवात पहिले हॉस्पिटल मध्ये न्यायचं राहिलं तिथंच चालू होऊन जाते. लेटेस्ट एग्जाम्पल है, ठीक है. बराबर है कि गलत है यार? बता. तेरे को तो आई गई होगा पूरा इन्फॉर्मेशन डिटेल आई गई होगी, ठीक है. सो कळलं? म्हणून माणसांनी आपले काय सांभाळायचे? कर्म. मित्र मित्र कसे करायचे हे लक्षात ठेवायचं. कळलं? हा. तो चलो कम बैक. तो सारे बोलो जोर से. सोल्यू directly proportional to the pressure of gas above liquid surface. इज द हेनरीज लॉ. कौन सा लॉ है ये? हेनरीज लॉ. गिव द हेडिंग, हेनरीज लॉ. डिस्कशन नहीं, हेनरीज लॉ. चलो एक बार स्टेटमेंट बताओ हेनरीज लॉ का. यही बोलना है फास्ट. और देखो आवाज, एक मिनट, आवाज अगर कम आया तो 10 बार लिखना है, और बहुत ही कम आया तो 15 बार लिखना है, और अच्छा आया तो फिर सिर्फ 1 या 2 बार लिखना है, ठीक है. चलो फास्ट. Solubility of gas in liquid at constant temperature is directly proportional to the pressure of gas above liquid surface. प्रेशर ऑफ गैस अबव लिक्विड सरफेस. चलो वंस मोर, सारे बोलो. Solubility of gas in liquid at constant temperature is directly proportional to the pressure of gas above liquid surface. Pressure of gas above liquid surface. The solubility of gas in liquid at constant temperature. The solubility of gas in liquid at constant temperature. The solubility of gas in liquid at constant temperature, ठीक है. The solubility of gas in liquid at constant temperature is directly proportional to the pressure of gas above liquid surface. Above liquid surface. ठीक है. Solubility of gas in liquid at constant temperature. Solubility of gas in liquid at constant temperature is directly proportional to the pressure of gas above the liquid surface. उसके नीचे ये लिख दो, उसके नीचे ये लिखो. लिखा, ऊपर भी लिखा है, नीचे भी लिखो. लिखा क्या? लिखो जल्दी. Therefore, S is directly proportional to the P. Therefore, S is equals to some constant. I represent that constant by K. इधर H. So S is equals to KH into P. S is equals to KH into P. We have this is once more. S is equals to KH into P. ठीक है. Once more. S is equals to KH into P. S is equals to KH into P. Where KH ये क्या है? Constant. कौन से लॉ के रिलेटेड? हेनरीज लॉ के रिलेटेड. इसीलिए इसको कहते हैं कौन सा कांस्टेंट? हेनरीज कांस्टेंट. कौन सा कांस्टेंट? हेनरीज कांस्टेंट. तो ध्यान में रखेंगे KH इज अ व्हिच कांस्टेंट? हेनरीज कांस्टेंट. वंस मोर KH हेनरीज कांस्टेंट. वंस मोर KH हेनरीज कांस्टेंट. क्लियर है? तो H is equals to KH into P. Therefore KH is equal to S upon P, where S stands for solubility. S stands for solubility.
and P stands for pressure. What is the unit of solubility? Moles per liter. अच्छे से बोलो. What is the unit of solubility? Moles per liter. और प्रेशर का यूनिट क्या है? एटमॉस्फियर. तो KH का यूनिट क्या हो गया? मोल्स पर लीटर पर एटमॉस्फियर. क्या हो गया KH का यूनिट? मोल्स पर लीटर पर एटमॉस्फियर. क्लियर? सो यूनिट ऑफ KH is equals to moles per liter per atmosphere. This is the unit of KH, where KH is a once more KH is a and KH is equal, unit of KH is what? Moles per liter per atmosphere. Unit of KH moles per liter per atmosphere. तो KH का यूनिट है बच्चों. What is the unit of KH once more? Moles per liter per atmosphere. Moles per liter per atmosphere. समझ लो, ये हो गया KH. अभी मैं अगर कहूँ कि प्रेशर है 1 एटमॉस्फियर. प्रेशर इज हाउ मच एटमॉस्फियर? 1 एटमॉस्फियर. तो क्या फॉर्मूला रहेगा? KH इज इक्वल्स टू S अपॉन 1. S अपॉन 1 एटमॉस्फियर और ये है मोल्स पर लीटर. ठीक है, तो KH इज नथिंग बट सोल्यूबिलिटी. अरे KH इज नथिंग बट सोल्यूबिलिटी. क्लियर? वंस मोर, KH इज नथिंग बट सोल्यूबिलिटी. यहाँ तक क्लियर है? सो ध्यान रखेंगे बच्चों, KH इज नथिंग बट सोल्यूबिलिटी. तो व्हाट इज द सोल्यूबिलिटी? डू यू अंडरस्टैंड? तो वंस मोर, KH ये क्या है? सोल्यूबिलिटी. तो सोल्यूबिलिटी को ही हम क्या कहेंगे? KH. दैट इज विच कांस्टेंट? हेनरिच कांस्टेंट. ठीक है, कौन सा कांस्टेंट? हेनरिच कांस्टेंट. व्हाट इज हेनरिच कांस्टेंट? It is the solubility of gas in liquid at 1 atmosphere pressure, or when pressure of the gas above the liquid is 1 atmosphere. तब उसकी जो solubility रहेंगी उसी को हम कौन सा कांस्टेंट कहेंगे? हेनरिच कांस्टेंट. रेडा, हेनरिच कांस्टेंट. हेनरिच कांस्टेंट. हेनरिच कांस्टेंट कैसे डिनोट करेंगे? KH. व्हाट इज हेनरिच कांस्टेंट? KH. नो डाउट KH. इट इज द, लिखो, द सोल्यूबिलिटी ऑफ गैस इन लिक्विड. द सोल्यूबिलिटी ऑफ गैस इन लिक्विड व्हेन प्रेशर ऑफ द गैस above liquid surface is 1 atmosphere. When pressure of the gas above liquid surface is 1 atmosphere. Pressure of the gas above liquid surface is 1 atmosphere. ठीक है, that is called which constant? Heydrich constant. ये जितना पढ़ा है रोज का एक बार लिख के लाते जाओ. लिख के लाते हो? नहीं लाते हो? नहीं लाते है ना? रोज जितना पढ़ा है उतना सब एक बार लिख के लाना पेज पे बिना देखे. पहले लर्न करना और बिना देखे लिखना. चलो बोलो वंस मोर, कौन सा कांस्टेंट? कैसे डिनोट करेंगे? KH. व्हाट इज हेनरिच कांस्टेंट? ऑफ गैस इन लिक्विड व्हेन प्रेशर 1 atmosphere. How much atmosphere? 1 atmosphere. That is called which constant? Heydrich constant. कैसे डिनोट करेंगे? KH. कैसे डिनोट करेंगे? KH. KH stands for Heydrich constant. समझ गए? Now as we have, this is the Heydrich constant. It is denoted by KH. It is denoted by KH. KH is the Heydrich constant. This is the S upon P. At solubility of gas upon pressure of gas. ठीक है, ये उसका फॉर्मूला है. यूनिट्स क्या क्या यूनिट है? लिखो. पहला यूनिट मोल्स पर लीटर पर एटमॉस्फियर. दूसरा, एक दो चीजें ध्यान में रखना.
1 लीटर इज इक्वल्स टू 1 डीएम क्यूब। ध्यान में रखना है या लिख भी लेना है। 1 लीटर इज इक्वल्स टू 1 डीएम क्यूब। तो मैं लीटर की जगह क्या लिखूं? डीएम क्यूब। तो फिर इसका यूनिट क्या होगा? मोल्स पर डीएम क्यूब पर एटमॉस्फेयर, या एटमॉस्फेयर मतलब होता है बार, नियरली इक्वल टू 1 बार। 1 एटमॉस्फेयर इज नियरली इक्वल टू 1 बार। तो इसीलिए एटमॉस्फेयर की जगह दोनों जगह हम क्या लगेंगे? बार लगाएंगे। तो यूनिट क्या होगा? मोल्स पर लीटर पर बार, या दूसरा यूनिट क्या होगा? मोल्स पर डीएम क्यूब पर बार। मोल्स पर लीटर पर एटमॉस्फेयर, मोल्स पर डीएम क्यूब पर एटमॉस्फेयर, मोल्स पर लीटर पर बार, मोल्स पर डीएम क्यूब पर बार। This is about the which constant? Hendry's constant. This is about the which constant? Hendry's constant. हो गया? अभी आप लिख लो exceptions to the Hendry's law. Exceptions to the Hendry's law वो हम कल पढ़ेंगे। कल मेरे को हेनरीज लॉ का स्टेटमेंट 2 बार लिख के चाहिए, और